सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण भगवान की जय। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः. सुत उवाच. निषाद एक काष्टे वेचून नित्य विकावया गावात आणि एके दिवशी काशीपट्टणी भारा आणून ठेविला. तो झाला तृषाकांत. शतानंदाचे घरी येत पाणी पिऊन विस्मित मनी बहुत झाला. हा विप्र निष्कांचन, याचे घरी इतके धन, व्हावयाशी काय कारण? तया लागी पुसता झाला. निषाद उवाच. म्हणे विप्रा, तू दरिद्र असता कोठून वैभव आले आता? दासी दासादी बहुता प्राप्ती झाली तुझ लागे. हात जोडून म्हणे तया, तू समर्थ सर्व सांगावया, मज वरी करुणी दया. झाले ते सर्व सांगावे. शतानंद उवाच. श्री सत्यनारायण देव, तयाशी पूजिता प्राप्त सर्व, कलित जयाचा प्रभाव शेषासही न वर्णावे. त्याचे मी केले पूजन, यथा शक्ती भावे करुणी, मजवरी तो प्रसन्न होऊनी वैभव दिदले हे. निषाद उवाच. विप्राशी साष्टांग नमन करून म्हणे देव सत्यनारायण, यथाविधी त्याचे पूजन मज लागी सांगावे. कोण विधान काय अर्चन, उपचार विधी कोण, हे सर्व सांगू मज लागूनी. शरण तुझ असे मी, साधूचे जे का चित्त, समाने उपकारी राहत. काही गोष्ट न ठेविता वृत्तांत, वदावाजी स्वामिया. हे ऐकूनिया ते वेळा विप्र सर्व सांगता झाला. म्हणे जे राजा कृतार्थ झाला, तो इतिहास ऐक पा. कोणी एक राजा पुण्यवंत, केदार मणिपूर नगरात बहुत दिवस राज्य करीत. प्रजापालक धार्मिक, शांत मधुर वाचक, धीर, नारायणी तो तत्पर, सेनापती धुरंधर. माझ्या आश्रमी येता झाला. सत्यनारायणाचे अर्चन मी करीत होतो जाण. हे पाहून तो आदरे करून मज पुजता झाला. मी त्यास सांगितला प्रकार, तोची ऐके सत्य विचार. कामना इच्छुनी करीती नर, निष्काम करीती क्वचितची. मज सांगितले नारायण जाण, तोची विधान संपूर्ण. सांगता झालो त्या लागून, पूर्वपीठिका ज्या परी, त्याचप्रमाणे तयाने जाण. पूजिला श्री सत्यनारायण, राजाचे मनोरथ पूर्ण. होते झाले तये काळी, पूजा करावी भक्ती करून. वित्त शाष्ट विवर्जुन, तोषत नाही नारायण, द्रव्य संभारे करुणी. श्री सत्यनारायण परमात्मा जाण, तयाशी सर्वांचा अभिमान. सोसत नाही हे सत्य जाण, भक्तीने पूजावा. सुदामा देवाचे पोहे भक्षण, प्रीतीने करी नारायण. विदुर गृही तैसाचे जाण, आतिथ्य करून तोषला. दुर्योधनाचे घरी, पूजा न अंगीकारी श्रीहरी. विदुराचेही मंदिरी, राहता झाला गोविंद. गोपी अजामेळा आणि व्याध, हनुमंत बिभीषण आणि गृध्र. अधम कायजे प्रसिद्ध, दैत्य दानव तारिले. ऐसे ऐकून या राजा, पूजा संभार आणूनी सुओजा. मिळवून या प्रीतीने समाजा, पूजितापै झाला. तैसासी निषादा संपूर्ण, भक्ती भावे करी पूजन. सर्व भावे अनन्य शरण, होई तू सत्यनारायणा ते. या लोकी सर्व सुख जाण, अंती श्रीहरीचे चरण. पावशील हे माझे वचन, सत्य सत्य जाण तू. ऐसे ऐकताची ते वेळा, निषादे तयाशी नमस्कार केला. तेथून आपले घरी आला. राहता झाला आनंदे, आपुले स्वजाती जन. निषादे सर्व बोलावून सांगता झाला वर्तमान. सत्यनारायण पूजेचे मनी निश्चय केला तेने. आज काष्ट विक्रयात जे धन, मिळेल त्याचे साहित्य आणून. सत्यनारायण पूजिन मी, हा निश्चय करून निघाला. तो अनायासे धन पावला. चतुर्गुणी तये वेळा, आनंद झाला मनात. आपले घरी येऊन स्त्रिये लागी बोलावून, सांगता झाला प्रेमे करून. पूजा सामग्री आणि तू, ती ऐकून आनंदयुक्त. पूजनाचे साहित्य आणीत, गोधूम चूर्ण आणि धृत. दुग्ध शर्करा आणिली, त्याचा करुनिया पाक. आणि पक्वाने अनेक, पुत्रपौत्रादी सकळीक. अर्चना लागी बोलाविले, स्वतः शुचिर्भूत होऊन. स्थापिले श्री सत्यनारायण, पूजा यथाविधी पूजन करून. कथा श्रवण करविली, भक्तिभावे नमस्कार करिता झाला निषादेश्वर. प्रसाद सर्वी सादर, सेविते झाले तत्काळ. या लोकी भोगवासना, जी जी केली त्याने कल्पना. ती त्या देऊन वैकुंठ राणा, अंती स्वसान्निध्य देता झाला. इति श्री इतिहासमुच्चय सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री सत्यनारायण भगवान की जय.